नमस्कार, छायाच रेसिपीजमध्ये आज आपण गव्हाचं पीठ आणि रवा यापासून मस्त चटपटीत अशी रेसिपी बनवतोय। तर इथे मी 1.5 कप गव्हाचं पीठ घेतलंय, 1 कप आणि हे अर्धा कप। यानंतर इथे मी अर्धा कप बारीक रवा घेतलाय। बारीक रवा नसेल तर जाड रवा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि मग इथे वापरा। यानंतर यामध्ये अर्धा चमचा कलोंजी घालायची आहे। इथे आता मी अर्धा चमचा ओवा घेतलाय। ओवा हातावरती कुस्करून यामध्ये घालायचा आहे, म्हणजे त्याचा स्वाद आणखी छान येतो। यानंतर इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलंय। हे मिक्स करून घेऊया। तर आज आपण मैदा न वापरता ही रेसिपी बनवतोय। मैद्या इतकीच ही छान खुसखुशीत अशी रेसिपी तयार होईल। तर इथे आता यामध्ये तेल घालायचं आहे। 4 मोठे चमचे तेल इथे घालायचं आहे। 4 टेबलस्पून तेल आपण वापरतोय। तर घरातला हा पहा चमचा घेतलाय मी, नेहमीच्या चमच्यापेक्षा थोडासा मोठा असा चमचा आहे। तर या चमच्याने मोजून 4 ते 5 चमचे तेल आपल्याला घालायचं आहे। इथे मी 4 चमचे तेल घातलंय। तेल आता आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। रूम टेम्परेचरचंच तेल आहे। तेल या सगळ्या पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे। तर हाताने मी असं हे 2 ते 3 मिनिटं छान सगळ्या पिठाला चोळून घेते। तर इथे व्यवस्थित असं तेल सगळ्या पिठाला लागलंय। आता यामध्ये पाणी घालून आपण हे मळून घेऊ। इथे थोडंसं कोमट पाणी आपल्याला घ्यायचं आहे। यामध्ये रवा आहे, कोमट पाणी घातल्यामुळे रवा पटकन फुलेल। कडकडीत गरम नाही आहे, हाताला सहन होईल इतकं कोमट हे पाणी आहे। इथे आपल्याला थोडंसं सॉफ्ट पीठ मळायचं आहे, कारण रवा आहे। सॉफ्ट मळल्यामुळे आपण जेव्हा हे सेट करण्यासाठी बाजूला ठेवू तेव्हा हे आणखी घट्ट होईल आणि आपल्या रेसिपीसाठी जसं घट्ट पीठ हवं आहे तसंच आपल्याला तयार होईल। तर इथे असं पीठ तयार करून घेतलं आहे मी थोडंसं सॉफ्ट। आता या पिठावरती अर्धा चमचा तेल घालायचं आहे। तेल व्यवस्थित याला सगळीकडून लावून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ सेट होण्यासाठी आपण बाजूला ठेवूया। आणि आता चटणीसाठी इथे आपण गूळ भिजत घालून ठेवूया। तर इथे मी अर्धी वाटी गूळ घेतलाय। यामध्ये 1 वाटी पाणी घालायचं आहे आणि असंच आपण बाजूला ठेवून देऊया, म्हणजे आपलं पुढची कृती करेपर्यंत गूळ पाण्यामध्ये पूर्ण विरघळला जाईल आणि नंतर याची आपण चटणी बनवू। तर हे मी पाणी बाजूला ठेवून देते आणि आता आपण स्टफिंग तयार करूया। तर इथे मी कढई गॅसवरती गरम करत ठेवले, यामध्ये 1 छोटा चमचा तेल घातलं। आता इथे मी 1 मोठा चमचा शेंगदाणे घेतलेत। शेंगदाणे तेलावरती आपल्याला भाजून घ्यायचे, फ्राय करून घ्यायचे। इथे आता शेंगदाणे छान असे फ्राय झालेत, काढून घेऊया। हे आपण नंतर स्टफिंगमध्ये घालू। सगळे शेंगदाणे इथे मी आता काढून घेतलेत। आता याच कढईमध्ये आपण सारण तयार करूया। तर इथे मी आणखी 1 चमचा तेल घातलंय। तेल गरम झालं की इथे अर्धा चमचा जिरं घालायचं आहे। यानंतर अर्धा चमचा अख्खे धणे मी थोडेसे जाडसर कुटून घेतलेत। यानंतर अर्धा चमचा बडीशेप घातले यामध्ये। आता हे सगळं आपण तेलावरती परतून घेऊ। इथे आता मी हिरवी मिरची घालते, अगदी बारीक चिरून घेतले आणि इथे आता किसलेलं अर्धा इंच आलं किसून घेतलं ते घातलं। हिरवी मिरची आणि आलं दोन्ही एकत्र वाटून सुद्धा तुम्ही ते घालू शकता। आलं हिरवी मिरची तेलावरती छान परतून घेतली। आता इथे मी अर्धी वाटी मटार घेतलाय। हा फ्रोझन मटार आहे, कच्चा तुम्ही घेतला तरी चालेल। आता हा आपण तेलावरती परतून घेऊया, म्हणजे याचा कच्चापणा निघून जाईल। कच्चा घालत असाल तर थोडासा जास्त वेळ परतून घ्या,
मटार शिजेपर्यंत परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं हा मटार मी परतून घेतला. आता यामध्ये आपण मसाले घालूया. तर इथे पाव चमचा हळद घालायची आहे. यानंतर पाव चमचा मी जिरेपूड घातली आणि इथे आता अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे रंगासाठी. सगळं परतून घेऊया. इथे आता मी थोडंसं पाणी घालते मसाले करपू नये म्हणून. तर इथे आता मटार छान शिजला गेला आहे. आता इथे यामध्ये बटाटे घालायचे. तर इथे 4 मध्यम आकाराचे बटाटे मी वाफवून घेतलेत. यानंतर सोलून घेतलेत. हे असे हातानेच कुस्करून यामध्ये घालायचे आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊया. मसाले आणि बटाटा सगळं छान इथे एकजीव झाले. आता यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे. याची चव खूप छान लागते यामध्ये, त्यामुळे नक्की घाला. यानंतर इथे मी अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि चवीप्रमाणे आता मीठ घालायचं आहे. तर आज आपण अगदी मस्त चटपटीत असे मिनी समोसे बनवतो आहे. त्याचं हे सारण आहे. त्यावरती मी आता कोथिंबीर घातली आणि हे सगळं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. हा मसाला जेवढा छान तुम्ही परतून घ्याल तेवढा तुमच्या समोस्याचं जे स्टफिंग आहे ते अगदी चटपटीत होईल. त्याचबरोबर याच्यामध्ये अजिबात ओलसरपणा राहता कामा नये. जर ओलसर असेल तर आपले समोसे थंड झाल्यानंतर नरम पडू शकतात. म्हणून याला पूर्ण आपल्याला ड्राय करून घ्यायचं आहे. तर असं हे 3 ते 4 मिनटं मी मस्त असं परतून घेतलं. आता यामध्ये जे आपण शेंगदाणे आधी फ्राय करून ठेवले होते ते घालायचे आहेत आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घेते. तर अगदी चटपटीत असं हे आपलं सारण तयार आहे. आता हे बाजूला ठेवून देऊया, म्हणजे ते थंड होईल. आता आपण हे पीठ जे झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर हे आता छान सेट झालं आहे. हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे. आधीपेक्षा हे घट्ट झालं आणि आपल्या रेसिपीसाठी असंच घट्ट पीठ हवं आहे. यामुळेच आपले समोसे मस्त क्रिस्पी होतील. आता इथे मी छोटासा गोळा घेतला आहे. तर आज आपण मिनी समोसे बनवतो आहे म्हणून मी अगदी छोटासा गोळा घेतला. आता सुक्या पिठामध्ये गोळून आपण हा लाटून घेऊया. तर हा गोल न लाटता याची लांबट अशी पोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे. नेहमीच्या चपातीपेक्षा थोडीशी पातळ अशी पोळी लाटून घेतली. तर इथे पहा असं ओव्हल शेपमध्ये लाटून घेतलं आहे. पहा इतकी जाड अशी आहे. आता याला 2 भागांमध्ये कट करायचं आहे. आणि आता समोसा कसा फोल्ड करायचा ते आपण पाहूया. तर हे आपण जे 2 भाग केलेत यातला एक भाग घ्यायचा आहे पहा. आणि ही जी सरळ बाजू आहे त्याला आपण असं फोल्ड करून घेणार आहोत. याचा कोन बनवणार आहोत आपण. जसा मेंदीचा कोन असतो त्याप्रमाणे कोन बनवायचा आहे. हे असं ओव्हरलॅप करायचं आहे. तर आधी याला आपण थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे चिटकेल. तर इथे मी असं या बाजूला पाणी लावते आणि असं याचा कोन तयार करून घेते. पाणी लावून याला असं प्रेस करायचं आहे, नाहीतर तेलामध्ये ते सुटू शकतं. आता हा असा कोन तयार झाला आहे. यामध्ये आता आपलं स्टफिंग भरायचं आहे. तर हे स्टफिंग जे आपण बनवून ठेवलं होतं पूर्ण थंड झालं आहे. दिसायला पहा किती मस्त दिसतं आहे. हे आता आपण यामध्ये भरूया. अगदी वरपर्यंत भरायचं नाही आहे. थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे आपल्याला समोसा फोल्ड करण्यासाठी. वरच्या बाजूने सगळीकडून मी पाणी लावून घेतलं आहे. आता इथे पहा जो सेंटर आहे तिथे एक फोल्ड द्यायचं आहे अशा पद्धतीने. मागून पहा. आता या समोरच्या दोन्ही बाजू अशा चिटकवून घ्यायच्या आणि असं पूर्ण ह्याला प्रेस करून चिटकवून घ्यायचं आहे. तर हा मस्त असा आपला मिनी समोसा तयार आहे. पहा किती मस्त दिसतोय. तर अशाच पद्धतीने मी सगळे समोसे ते बनवून घेतलेत.
इथे पहा मी 12 समोसे तयार करून घेतलेत आणि अजूनही माझं सारण पीठ आहे, त्यातून आणखी इतकेच समोसे बनवू शकतात। तर इथे जवळजवळ 24 समोसे एवढ्या आपल्या साहित्यामध्ये तयार होतील। आता हे समोसे आपण फ्राय करूया। तर इथे मी तेल गरम करून घेतलं आहे। इथे लक्षात घ्या, तेल आपल्याला जास्त कडकडीत गरम करायचं नाही आहे। मध्यम असं तेल गरम झालं की यामध्ये समोसे सोडायचे। पहा, समोसा सोडल्यानंतर अगदी हलके हलके याचे बबल्स येतात। आता हे समोसे असेच आपल्याला गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायचे आणि फ्राय करत ठेवायचे। आणि पहा, एका बाजूने फ्राय झाल्यानंतर हे असे उलटून घ्यायचे आणि असे मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करायचे, म्हणजे छान ते क्रिस्पी होतील। अगदी खुसखुशीत असे हे समोसे तयार होतात। पहा किती मस्त रंग आला आहे आणि हे छोटे मिनी समोसे दिसायला सुद्धा अगदी मस्त दिसत आहेत। तर हे आपण काढून घेऊ आणि आता चटणी तयार करूया। तर इथे मी गॅसवरती कढई गरम करत ठेवले। यामध्ये मी 1 चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झालं की इथे पाव चमचा कलोंजी घालायची आहे आणि 5 ते 6 दाणे मेथी घालायची आहे। आता जे आपण गुळाचं पाणी करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। गुळ पूर्ण विरघळला आहे। यामध्ये आता पाव चमचा लाल तिखट घातलं आहे। यानंतर अर्धा चमचा इथे मी आमचूर पावडर घातली आंबटपणासाठी। इथे तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता। जेव्हा तुम्ही गूळ भिजत घातला तर गुळाबरोबर थोडीशी चिंचसुद्धा भिजत घाला। आणि यानंतर इथे मी चिमूटभर मीठ घातलं। इथे आता मी 1 चमचा तांदळाचं पीठ पाण्यामध्ये मिक्स केलं आणि ते इथे घातलं घट्टपणासाठी। माझ्याकडे कॉर्नफ्लोअर नव्हतं म्हणून मी इथे तांदळाचं पीठ वापरलं। यामुळे आपल्या चटणीला छान दाटसरपणा येईल। जास्त पीठ घ्यायचं नाही आहे, 1 छोटा चमचा फक्त पीठ घेतलं आहे मी। छान उकळी काढून घेतली आणि आपली चटणी तयार आहे। इथे पहा, ही चटणी थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होईल आणि अगदी परफेक्ट होईल। चटणी तयार आहे, समोसेसुद्धा तयार आहेत। आता आपण हे समोसे सर्व करूया। तर हे मस्त असे आपले मिनी समोसे तयार आहेत। इथे मी मिरच्यासुद्धा थोड्याशा फ्राय करून घेतल्यात। तर इथे मी तुम्हाला 1 समोसा तोडून दाखवते। पहा, अगदी खुसखुशीत असे हे समोसे तयार होतात आणि आपण हे गव्हाच्या पिठापासून बनवलेत असं कुणाला सांगूनही कळणार नाही, इतके छान हे समोसे होतात। तर आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। आजची ही रेसिपी नक्की करून पहा। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।